एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई ठाणे नवी मुंबईत सीएनजी गॅस पुरवठा बंद आहे। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झालाय। मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झालाय। घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरू राहणार, गॅस कंपनीकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर मुंबईतील वाहतुकीवर यामुळे परिणाम झालेला आहे। खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। ठिकठिकाणी रिक्षा टॅक्सीच्या रांगा पाहायला मिळत आहेत। आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली। खरं तर हे काल दुपारपासूनच या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानंतर सर्वत्र मुंबई नवी मुंबई असेल या सर्वच ठिकाणी गॅसचा पुरवठा जो तो बंद करण्यात आला आणि याचा फटका कुठेतरी आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। आपण सध्या वडाळ्याच्या या पेट्रोल पंपच्या जवळ आहोत। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता कालपासून बंद झालेली गॅसची जो पुरवठा आहे याचा फटका आता सर्वसामान्यांवरती पडला आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच बेस्टच्या बसेस सुद्धा या ठिकाणी बंद झाले। तब्बल 1100 बसेस खरं तर सीएनजी वरती चालत असतात। त्या सीएनजी वरती चालणारे बसेस सुद्धा आता आपल्या डेपोमध्ये सुद्धा बंद आहेत, कारण की त्यांच्याकडे सुद्धा गॅसचा पुरवठा जो आहे तो कमी आहे। आपण काही लोकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत। दादा, काय सांगाल, गॅसचा पुरवठा कालपासून बंद झाला, इथे तुम्ही कधीपासून आहात? काल दुपारपासून आहे, 1 वाजल्यापासून लाईन लावली, अजूनपर्यंत गॅस नाही। नुसती लाईन लावून बसलोय। गॅसच नाही तर काय धंदा करणार आणि काय पब्लिकला सर्व्हिस द्यायला पाहिजे, सर्व्हिस पण द्यायला भेटत नाही। यामुळे घरचे पण वांदे, घरचे पण उपाशी मारायला लागले। तुम्ही कधीपासून गॅससाठी उभे आहात तिकडे, काय सांगा? भाई साहब 6 बजे से खड़ा हूँ यहाँ पे लाइन में, और कल का लाइन लगा करके यहाँ पे हम लोग 2 घंटे के लिए चला भी गया और गैस मिल नहीं रहा है, करूँ क्या? और 50 का प्रेशर बचा है, गाड़ी लेके कहाँ जाऊँगा? आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले। शुभम, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे मुंबईतली, कारण अजूनही सीएनजी गॅस मिळत नाहीये। प्रणिता, वाहतूक व्यवस्था तर कोलंडली आहे, पण त्यापूर्वी मागील 1.5 वर्षांपासून याच वाहन चालकांच्या खिशाला फटका बसतो आहे, कारण की सीएनजीचे रेट हे देखील आता 100 पर्यंत पोहोचलेले दिसून आले होते। आणि 100 रुपये जरी देत असले प्रति किलोसाठी, तरी देखील मुंबईमध्ये परिस्थिती काय आहे मी तुला सध्या दाखवतो। किती मोठ्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत पहाटेपासूनच, कारण की कालच बातम्या समोर आल्या होत्या की कदाचित आज जो आहे सीएनजी पुरवठा हा पूर्वरित होऊ शकतो आणि त्यानुसारच या ठिकाणी रिक्षाच्या असतील, वाहनांच्या असतील, बसेसच्या असतील, लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या पहाटेपासूनच या ठिकाणी लागलेल्या आहेत। खरं पाहायला गेलं तर ही मेन रोड आहे, हा नेमका सीएनजी स्टेशनवर काय स्थिती आहे, सीएनजी पंपावर काय स्थिती आहे ती देखील मी तुला दाखवतो। कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे। ज्यावेळेस मी देखील इथे पोहोचलो त्यावेळेस सगळीही लोक एकवटली विचारण्यासाठी की नेमका सीएनजी कधी येणार आहे। बघू शकतो की पूर्णतः मुंबईची बीकेसी एरिया, सध्या मी बीकेसी एरियामध्ये मी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा असेल, गाड्या असतील त्या या ठिकाणी चालत असतात, कारण की स्टेशनपासून आपल्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मुंबईकर जे आहेत वापर करत असतात गाड्यांचा। आणि अशामध्येच सीएनजी संपलेला आहे आणि पेट्रोलवर कुठेतरी गाड्या चालवणं हे आता परवडत नाही। या ठिकाणी सर्व वाहन चालक उभे आहेत, पण मात्र त्या बाजूला देखील कशा पद्धतीने रिक्षांची मोठी रांग जी आहे सीएनजी पंपासाठी ती आपण बघू शकतो। ही सर्व अवस्था जी आहे ती कुठेतरी पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला आहे आरसीएफ कॉलनी चेंबूर याजवळ, आणि त्यामुळेच ही परिस्थिती कालपासून मुंबईच्या प्रत्येक सीएनजी पंपावर आपल्याला पाहायला मिळत आहे। किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व वाहन चालक आहेत, रिक्षा चालक आहेत हे आपण बघू शकतोय। आणि सगळ्यांना एकच प्रतीक्षा आहे की कधी नेमकं सीएनजी पंप सुरू होणार, कधी आमच्या गाड्यांमध्ये सीएनजी जाणार आणि नेहमीसारखा जो आमचा रोजगार आहे, जो आमचा व्यवसाय आहे। या ठिकाणी सगळे वाहन चालक उपस्थित आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। कालपासून त्रास होतोय, त्यांना काय वाटतंय किंवा कधीपर्यंत हा गॅस पुरवठा सुरू होईल, कधी आता सगळ्या वाहन चालकांना गॅस मिळेल, ही प्रतीक्षा आहे। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या। हो, नक्कीच तुझा प्रश्न थेट मी यांना करतो। दादा, कालपासून सीएनजी मिळत नाही, नेमकी अवस्था काय आहे, कशा पद्धतीने नुकसान होतंय आपल्याला? आता बघा, काल आम्ही 8 वाजल्यापासून सकाळपासून लाईनी तिथं आहे। आता आम्ही होतो तेवढा लांब, आता जे कंटाळून गेले तर आम्ही एवढा पुढे आलोय। कालपासून आम्ही पंपवाल्यांना विचारतो तर ते लोक बोलतात की आत्ता चालू होईल, नंतर चालू होईल, असं काय। आता 2 दिवस झाले आम्ही पण धंदा खोटी करून इथं बसलेलो आहे। आता आमचं घर त्याच्यावरच चालतं, आता कसं काय करणार? आता बहुतेक जण बोलतात पेट्रोल टाकून चालू, आता पेट्रोल एवढा महाग आहे आणि कंपनी तेवढे आम्हाला रेट नाही देत, तर पेट्रोलमध्ये आम्हाला काय परवडणार आहे? आता 2 दिवस झाले आमची गाडी उभी आहे, असं अजूनपर्यंत सीएनजी पंप चालू नाही झालेला आहे। एकीकडे दर वाढले होते, दुसरीकडे 2 दिवसांपासून पुरवठा नाही होत आहे, याच्यावर काय म्हणणं आहे आपलं?
आता काय दर आताच वाढलेत आणि आता पुरवठा नाही होता तर त्याच्यामध्ये काय करणार. अर्थातच अजून या ठिकाणी प्रणिता काही आहेत लोक. दादा काय सांगणार, सीएनजी मिळत नाही आहे, सीएनजी नहीं मिल रहा है, क्या बताएंगे दादा? 3 दिन से लाइन में हूँ, खाना पानी सीएनजी सब कुछ बंद है और गाड़ी का हफ्ता ऊपर से है. सब कहाँ से जाएगा जब ऐसा चल रहा है? जाए तो कहाँ जाए अब, नहीं सीएनजी नहीं है तो सीएनजी नहीं है. वही 3 दिन हम लोग यहाँ फंसे हुए हैं. कुठे अजून शोधण्याचा प्रयत्न केला, कहीं और ढूंढने का प्रयास किया? गए लेकिन हर जगह इतना लाइन है कि निराश होकर यहाँ पे आए. बोलिए भाई, बोलिए. 500 गाड़ी हर जगह लाइन है सर. हाँ, तो अगर सीएनजी शुरू भी हो जाता है, सीएनजी मिलना, तो कितना टाइम लगेगा? 3 दिन लगेगा डलाने में, नंबर खत्म होने में. अच्छा, 3 दिन लग सकता है. 3 दिन लग सकता है सीएनजी के लिए. ऐसी 3 दिन 2 दिन से मैं यहाँ पे खड़ा हूँ, 2 दिन से खाना भी नहीं खाया हूँ, पार्सल लेके खाना खा रहे लाइन पे हूँ. अब मैं बोरीवली से अभी का गाड़ी धक्का मार के बोरीवली जाऊँ. पहले को सरकार के चेतावनी देना चाहिए कि सीएनजी इतना दिन से बंद रहेगा, 3 दिन. अभी सीएनजी वाला से पूछो भैया 2 दिन में खाली रहेगा, 2 घंटा में चालू रहेगा. कल से बोल रहा है 2 घंटा हर जगह. सरकारें को तो कम से कम ये तय करना चाहिए. पब्लिक तो तय नहीं, पब्लिक ही तय करेगा तो सरकारें बंद करे ये सब चीज. जब पब्लिक ही अपने से तय करेगी तो हो गया है. अरे महंगा हो 2 रुपया या कम या ज्यादा, जब पब्लिक ही तय करे तो सरकारें क्यों है? ऐसे नहीं होना चाहिए. सरकारें को बंद करे सरकार, पेट्रोल भी बंद करे. क्यों पेट्रोल चालू करके रखा है? तो गाड़ी चलेगी कैसे? पेट्रोल सीएनजी बंद हो गया. रिक्शा बंद है ना, रिक्शा टैक्स नहीं भरती है क्या? हाँ, भरती है ना. हाँ. बंद करे सरकारें सब. हाँ. ऐसे होते हैं क्या? एक चालू करे 2 बंद करे, ऐसे होते हैं क्या? रोड में तो चल रहा है, अभी रोड में जाम करेगा कौन? अभी पेट्रोल बंद करे ना, गाड़ी अभी तुरंत रोड जाम हो जाएगी. अभी 2 मिनट पेट्रोल बंद करके दिखावे, सरकारें तुरंत चालू करेगी. लेकिन पेट्रोल तो चल रही है बराबर, सीएनजी बंद है. सीएनजी वाले से क्या होने वाला है? कुछ भी नहीं. दो चीज आपने टैक्स का कहा, जो आप पेट्रोल या फिर गैस खरीदते हो उस पे भी टैक्स लगता है, ये पहला सवाल. और दूसरा सवाल कि गाड़ियां रास्ते पे खड़ी है तो कुछ ट्रैफिक पुलिस लोगों का मसला है क्या? फाइन मारता है ना. देखो ना अभी कूड़ा डिपो में 100 गाड़ी का फाइन मारा है ना. 1500, 2000, 500 हर गाड़ी का मैं अभी लिख के देता हूँ. देखो अगर मीडिया वाले अगर पूछो तो मैं बता देता हूँ किस रिक्शा में फाइन मारा. कितना फाइन मार रहे? कितने का फाइन कुर्ला पुलिस मार लिया? 1500 है, 500 है, 1000 है. दादा कितने का फाइन है? 1500 का फाइन है. 500 का कोई माने ही नहीं है अब. मतलब धंधा भी बंद और फाइन भी मार रही है पुलिस. अगर रॉन्ग पे खड़े हो तुरंत मार देंगे. इसे आप लाइन लगाए हो ना, अगर उनको समझ में आएगा मार देंगे. कुर्ला में कल्पना वाले पे तुरंत मार देंगे. सिर्फ हम लोग परेशानी है. ऐसा बोल रहे कि ट्रैफिक जाम हो रही है, यहाँ पे मत लगाओ, आगे लेके जाओ. नहीं मानते तो लोग फाइन मारते हैं. अभी वहाँ ट्रैफिक हो जाता है. टैक्सी का लाइन है, रिक्शे का लाइन है, प्राइवेट गाड़ी का है, ओला उबर का है, सब गाड़ियाँ लाइन से लगी है. रिक्शा ये सीएनजी मिल नहीं रहा है. 3 दिन 2 दिन हो गया. आश्वासन देते ना अभी चालू हो रहा है, अभी चालू होएगा. ऐसा करके सुबह 7 बजे से दोपहर तक हम लोग खड़े थे. फिर बाद में घर गए, खाना वाना खा के फिर वापस आके लाइन में है. अभी देखो सुबह हो गया, 4 बजे से बोले अभी चालू होएगा. पंप खराब है, मशीन खराब है, अभी वो ऑपरेटर आएगा वो करेगा. ऐसा करके इन लोग ने टाइम पास कर दिया. अभी भी कोई उम्मीद नहीं है. दूसरे पंप पे जाता हूँ तो 4-5-6 घंटे. एक गोष्ट अंदाजा आपलं प्रतिदिवस नुकसान किती होते? हर दिन का नुकसान कितना हो रहा है आपका धंधे? 1000-1200 रुपया रोज का हो ही रहा है. 1000-1200 हम लोग मेहनत करके करते थे, कमाते थे. किसी ने ज्यादा कमाता, किसी ने कम कमाता. नॉर्मल 1000-1200 रुपया रोज का हमका खर्च है, कमाई था ये रिक्शे से. लेकिन 3 दिन हो गया ऐसा कुछ भी नहीं है. जगह से हिल नहीं रहे हम लोग. यहाँ बैठे हैं, न नहाए हैं न खाए हैं कल से. और सुबह से ऐसे हम लोग सब ने टाइम पास कर रहे हैं. अभी खुलेगा तभी खुलेगा, ऐसा कुछ खुलने का ये नहीं है, टाइम नहीं है. अभी दूसरे पे कहीं चालू है 1-2 पंप पे, लेकिन लंबा लाइन है जहाँ की 6-6, 7-7 घंटा लग रहा है लाइन के लिए. अर्थातच प्रणिता बघू शकतो कशा पद्धतीने दुहेरी संकट आहे या ठिकाणी सर्व वाहन चालकांवर, रिक्षा चालकांवर. कारण की एकीकडे त्यांना सीएनजी मिळत नाही आहे, रोजचा व्यवसाय जो आहे तो त्यांचा ठप्प झालाय. मात्र दुसरीकडे पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांची मनमानी ही देखील त्यांच्यावर दिसून येत आहे. कारण की त्यांच्यावर फाईन जो आहे तो त्यांना आकारण्यात येत आहे. नो पार्किंग मध्ये त्यांनी गाड्या लावल्या. त्यामुळे अर्थातच मी सीएनजी पंपाजवळ आता पोहोचलेलो आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी मागील 2 दिवसांपासून गॅस आलेलाच नाही आहे आणि गाड्यांमध्ये गॅस मिळतच नाहीये. रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ओला असेल, उबर असेल,
CNG याच्यावर धावणाऱ्या जेवढ्याही गाड्या आहेत त्या सध्या मुंबईसारख्या इतक्या मोठ्या आपल्या शहरामध्ये सध्या ठप्प झालेल्या आहेत आणि प्रत्येक CNG स्टेशनवरचं चित्र हेच तुला दिसेल। कंपनीने महानगर गॅसनी दावा केलेला आहे की आमच्या 300 मधनं 200 पंप सुरू आहेत, पण मात्र वास्तविक सत्य समजा मुंबईमध्ये रस्त्यावर येऊन उतरून बघितलं तर मात्र मुंबईमध्ये सध्या एकही CNG पंप सुरू नाही आहे आणि प्रचंड नुकसान होत आहे आणि मुंबई त्यामुळे चालकांचं होत आहे। शुभम, त्यामुळे आता या अडचणी कधीपर्यंत राहतील, कधी हा पुरवठा पुन्हा सुरू होईल आणि ह्या वाहन चालकांना दिलासा मिळेल हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।